ऑफस्टँड भांडणं होतात, हीच नोकझोक जी मजाक मस्तीमध्ये होते तीच होते. होते, खूप होते. कारण आता काय की एवढे दिवस तुम्ही शूट करता ना ॲक्च्युली. इतके दिवस शूट करता, एक प्रत्येकाचे स्वभाव असतात. आता रोज यू हॅव टू शो अप एव्हरी डे. तेच करायचे, तेच डायलॉग्स बोलायचे, तेच करायचे. त्याच्यामध्ये तुम्ही नाविन्य काय आणणार? सो आणि इथे सगळ्यांचे स्वभाव एकमेकांना एवढे माहिती झालेत की पर्सनल लाईफमध्ये पण कसे आहेत सगळेजण. सो ते रिफ्लेक्ट होतं कधी कधी ऑन सेट पण, की आता सपोज माझा स्वभाव थोडासा चिडचिड आहे, तर मी पटकन यार हे नाही करणे काय, वो नाही करणे असं. तिचं म्हणणं असं, तू वाच तर आधी, बघ तर आता काहीतरी करू शकतो पण. सो त्या पद्धतीने कधी कधी होतात भांडणं, की तू ऐक तर पूर्ण, असं पण इन अ व्हेरी गुड वे. म्हणजे शर्वरी सांभाळून घेते. सांभाळून, बोलावं लागेल. हो हो हो, घेते सांभाळून, घेत असेल, घेते तशी घेते ती सांभाळून, ती सगळ्यांनाच सांभाळून घेते ॲक्च्युली तिचं एक सगळ्यात बेस्ट क्वालिटी म्हणजे सगळ्यात म्हणजे तिला सगळं माहिती आहे, सगळ्यांचे कॅरेक्टर्स काय माहिती आहेत, कोणी कुठल्या एपिसोडमध्ये काय बोललं होतं ते सगळं माहिती आहे. आणि जरी 10 पानांचा सीन असू दे, 15 पानांचा सीन असू दे, तिला सगळ्यांचे डायलॉग्स बाहेर असतात. कारण आमचे सर पण बऱ्याचदा म्हणतात तिला, की डिरेक्टर सर, की तू फर्स्ट युनिट करले हवी. आणि इतकं तिचं सगळं पाठ असतं की ती कधी विसरेन. त्यामुळे ती सरळ सांगते सगळ्यांना, की हे असं असं झालं मागच्या ह्याच्यात, असं असं झालं, पटकन सीन वाचताना. सो तिचं खूप हेल्प होतं आणि तिचा स्वभाव येतो की सगळीकडे तिचं प्रॉपर लक्ष असतं पण सगळ्याच आता बाबतीत. ईश्वरीला लागलंय, पण शर्वरीला सगळे विचारतात की काय झालंय, लागलेलं ते खरं आहे असं प्रेक्षकांना वाटतंय. काय सांगितलंय? हो खरंच लागलंय. खरंच खूप लागलं. हा म्हणजे तिला मी सांगू का की काय झालं ते. तिला इथे जे जॉईंट असतं आपलं 2 ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये इतका मोठा गॅप आलाय. आणि तिचं पहिल्यांदा जे डायग्नोज झालं ते चुकीचं त्या लोकांनी घाईघाईमध्ये केलं, चुकीच्या ठिकाणी प्लास्टर लावलं होतं. सो आता ते बरोबर झालं प्लास्टर, त्यावेळेस कळलं की तो हात फ्रॅक्चर पण आहे. आणि सेटवरच झालं होतं ते. इट वॉज व्हेरी अनफॉर्च्युनेट. म्हणजे सीन करताना लागलं कसं काय? ते एक लाईटचा खांब चुकून, कोणाची चूक नव्हती ॲक्च्युली, मोठा कोणाची चूक स्टँड नव्हती, असतो, अचानक तो असा पडला तो त्यामुळे अचानक आला आणि तिने एक रिफ्लेक्स असं- ॲक्शन म्हणून असा हात केला. असा हात सो केला. आता काळजी कोण कोण घेते? सगळेच एक हात, आणि तोही उजवा मेन असल्यामुळे सगळ्या बाबतीमध्ये सगळे म्हणजे अं, मला घरातून इथे येण्यापर्यंतसाठी सगळ्या बॅग्स घेऊन यायला लागतात, म्हणून हा मला घेऊन येतो गाडीतून. नंतर जर आमचा एकत्र कॉल टाईम असतो, जनरली आमचा एकत्रच असतो. नंतर इथे सगळेजण जे माझ्या रूममध्ये असतात, वल्लरी असेल, रुपल म्हणजे अंजली असेल, जेवणापासून सगळ्यापर्यंत सगळेच मदत करतात. अगदीच, कारण की लास्ट टाइमच मी जेव्हा सेटवर इंटरव्ह्यू घ्यायला आले तेव्हा हा म्हणालेला ही धडपडत असते आणि आता पुन्हा आली आहे तेव्हाही लागले. सो आता काळजी घे. आणि मी तिला आता म्हटलं की हिचं 2 तारखेला ते निघणार आहे काय प्लास्टर, तर तिला मी असंच म्हटलं की ती मला म्हणाली, अरे 2 तारखेला प्लास्टर निघणार आहे. मग मी बोललो आता दुसरीकडे कुठे लावणार प्लास्टर. कारण ती एवढी धडपड असते. तर आता म्हणजे होतच असतं काय ना काय, तिलाच होतं. म्हणजे लास्ट टाइम पण डोक्यावर तिच्याच पडलं होतं, पडते पण ती सगळीकडे तिलाच लागतं. काय आता असेल. काळजी घे. बघ तोही सांगताय आणि आता सगळेच सांगतात सगळेच आणि सांगतात. प्रेक्षक खरं तर खूप सांगतायत की काळजी घे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.